नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी खरं तर थेट पुण्यातून आहे. कारण पुणे पोलिसांनी स्वयंघोषित भाईंना सज्जड दम दिलेला आहे. महिलांची छेडछाड करात, हवेत कोयते फिरवाल तर भर चौकात मारू, हा इशारा पुणे पोलिसांनी दिलाय. पुण्यात बिब्वेवाडी परिसरात गोळीबार करून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकलाय. गोळीबार करून परिसरात दहशत पसरवणाऱ्या या दोन्ही गुन्हेगारांची वरात काढून त्यांना चांगलीच अद्दल घडवली आणि या आरोपींकडून धारदार हत्यार आणि गावठी कट्टाही जप्त करण्यात आलेला आहे. स्वयंभूत दादांना भर चौकात मारण्यात येईल याची कृपया आपण नोंद घ्यायची आहे. कुठल्याही महिलेला जो छेडछाड करेल, कोयता घेऊन हवेत फिरेल, गोळीबार करेल, अशा कुठल्याही स्वयंघोषित बाईला भर चौकात मारण्यात येईल याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. स्वयंभूत दादांना भर चौकात मारण्यात येईल याची कृपया आपण नोंद घ्यायची आहे. कुठल्याही महिलेला जो छेडछाड करेल, कोयता घेऊन हवेत फिरेल, गोळीबार करेल, अशा कुठल्याही स्वयंघोषित बाईला भर चौकात मारण्यात येईल याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. स्वयंभूत दादांना तर पुण्यात वारंवार कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचं आपण पाहिलं आणि दहशतही माजवली जाते. त्यासाठी आता पोलीस देखील ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. पुढची बातमी महत्त्वाची आहे, राजकीय विश्वातून आहे. कारण महायुती सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री नाराज आहे. मात्र असं का? कारण सेनेच्या नाराज मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील यावेळेस उपस्थित होते. मंत्र्यांच्या अधिकारावर गदा येत असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. याशिवाय अधिकारी परस्पर निर्णयांना मंजुरी देतात, मंत्र्यांना अंधारात ठेवून आदेश काढले जातात, या तक्रारी शिवसेना मंत्र्यांनी केल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर यावेळेस अधिकारांवर गदा येते आणि त्यामुळे शिवसेनेमधले मंत्री जे आहेत ते नाराज आहेत. त्यामुळे खरंच महायुतीमध्ये ही धुसफूस जी आहे ती आणखी किती काळ चालणार, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. कॅबिनेटमध्ये फडणवीसांकडे या संदर्भात तक्रार सुद्धा करण्यात आली. आणि जर आपण आधीपासून पाहिलं तर जेव्हापासून महायुती सरकार, खास करून अजित पवार गट हा महायुतीमध्ये सहभागी झालेला आहे, तेव्हापासून अजित पवार गट आणि शिंदे गटामध्ये काहीशी खलबत, काहीसा वाद जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. मात्र नेमकी तक्रार काय केलेली आहे फडणवीसांकडे तेही बघूयात. नाराज मंत्र्यांचं म्हणणं, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मंत्र्यांच्या अधिकारांवर गदा येते, मंत्र्यांसमोर अनेक विषय न ठेवता अधिकाऱ्यांकडून परस्पर मंजुरी दिली जाते, असं नाराज मंत्र्यांचं म्हणणं आहे. उदय सामंतांनी थेट प्रधान सचिवांना या संदर्भातलं पत्र सुद्धा पाठवलं असल्याचं आपण पाहतोय. एसटी अध्यक्षपदाचा कार्यभार परिवहन मंत्र्यांकडे नाही, असं सुद्धा या सर्व मंत्र्यांचं म्हणणं होतं. मात्र एसटी अध्यक्षपदाचा कार्यभार अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांच्याकडे असल्याचं कळत आहे. तर आता फडणवीसांकडे तक्रार तर करण्यात आली, मात्र फडणवीस या संदर्भात नेमकी पुढे काय कारवाई करणार आणि महायुतीमधला हा जो वाद आहे तो सोडवण्यामध्ये फडणवीस यशस्वी ठरणार का, हाच खरा प्रश्न आहे. पुढे आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स आहेत ज्यांचा आढावा वेगवान स्वरूपात घ्यायचा आहे टॉप 50 मध्ये. पुण्यात जीबीएसच्या 5 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे. आता एकूण रुग्णांची संख्या 197 वर गेली आहे. आतापर्यंत 104 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला, तर 50 रुग्ण आयसीयू मध्ये असून 20 रुग्ण मात्र व्हेंटिलेटरवर आहे. आतापर्यंत 7 रुग्णांचा मृत्यू देखील झाला असल्याचं बघायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर गेल्या आठवडाभर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. यात 2 पोलीस व्हॅन, 5 अधिकारी, 20 कर्मचारी देखील तैनात करण्यात आले. जरांगे पाटील ही जी गाडी वापरतात ती गाडी वाळू माफिया यांची आहे, असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट आहे असा खळबळजनक दावा हाकेंनी यावेळेस केलाय. या वाळू माफियांचा आका कोण, त्याचा शोध आधी घ्यायला हवा, ही मागणी सुद्धा हाकेंनी केलेली आहे. युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर इंडियाज गॉट लॅटेंट या शो विरोधात गुन्हा दाखल झाला. शोमध्ये उपस्थित 30 ते 40 जणांविरोधात हा गुन्हा दाखल झाला. या वादानंतर इंडियाज गॉट लॅटेंट शोचे युट्यूबवरील सर्व व्हिडिओ सायबर सेलच्या रडारवर आहे आणि ते हटवले देखील जाऊ शकतात. महाराष्ट्र सायबर सेलने याबाबत युट्यूबला पत्र सुद्धा पाठवलं. युट्यूबर अलाहाबादिया याच्या
वक्तव्याबाबत आता वकील आशिष राय यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे आणि त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी आता मुंबई पोलीस कमिशनर यांना कारवाई करण्याबाबत पत्र लिहिलंय. या शोवरती बंदी घालावी अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. बुलडाण्याच्या केसगळती आजाराचा आता खामगाव तालुक्यात देखील शिरकाव झाला. जयपूर लांडी गावामध्ये एक महिला रुग्ण आढळलेली आहे, त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. आरोग्य यंत्रणा बारकाईने यावर लक्ष देते. अजूनही केसगळतीचं निदान मात्र झालेलं नाही. शेगाव, नांदुरा आणि खामगाव तालुक्यातील 17 गावांमध्ये एकूण 264 रुग्ण असल्याची माहिती आहे. परळीमधल्या आता शिरसाळा या ठिकाणी 2 गटात झालेल्या हाणामारीमध्ये बुलेट गाडी थेट पेटवण्यात आली. विशाल आरगडे आणि मधुकर घडवे यांनी चिकन शॉपवाला सैफ सलीम कुरेशीला व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यायचे अशी धमकी दिली. त्यानंतर वाद घातला आणि त्यानंतर दोन्ही गट आपापसामध्ये भिडले असल्याचं बघायला मिळालं. दरम्यान बाजूलाच उभी असलेली बुलेट पेट्रोल टाकून पेटवण्यात आली. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे सुद्धा दाखल झाले. जेलमधून जामिनावर बाहेर आलेल्या प्रफुल्ल उर्फ गुड्या गणेश कसबेच्या साथीदाराने येरवडा बाजार परिसरामध्ये दुचाकीवरून रॅली काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि या रॅलीचा व्हिडिओ व्हायरल झाला. पोलिसांनी आता प्रफुल्ल उर्फ गुड्या गणेश कसबे आणि त्याच्या साथीदारांची त्याच परिसरामध्ये धिंड काढली. सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूरची सून होणार आहे का ही चर्चा रंगली आहे. कारण रिंकू राजगुरू एका व्हायरल फोटोमध्ये कोल्हापूरच्या बड्या नेत्याच्या मुलासोबत दिसते. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचा धाकटा मुलगा आणि युट्यूबर उद्योजक असलेला कृष्णराज महाडिक याच्यासोबत रिंकू राजगुरू सध्या बघायला मिळते. गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव शहरामध्ये एक भरकटलेलं हरिण शहरामध्ये दाखल झालं. मुख्य रस्त्यावर सुसाट वेगानं हरिण पळत सुटलं, त्यामुळे एकच तारांबळ उडाली. हरणाला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील मळसूर या गावामध्ये अंगावर काटा आणणारी परंपरा पाहायला मिळालेली आहे. सोपीनाथ महाराजांच्या यात्रेच्या दिवशी गावामध्ये निखाऱ्यांवरून चालण्याची परंपरा आहे. निखाऱ्यांवरून चालताना देवाला घातलेलं साकडं पूर्ण होतं ही गावकऱ्यांची श्रद्धा आहे. जालन्यातल्या भोकरदन अनवामध्ये आता माघी उत्सवाची सांगता झालेली आहे. तर गेल्या 4 दिवसांपासून अनवा या गावामध्ये सुरू असलेल्या या उत्सवाला अनेक राज्यातून भाविक मोठ्या संख्येने पोहोचलेले आहेत. पुरातन वारकरी शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनवा उत्सवाची 325 वर्षांची ऐतिहासिक अशी परंपरा सध्या देखील आपल्याला बघायला मिळते. तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याचं नव्यानं बांधकाम करा ही मागणी पुजारी मंडळानं केलेली आहे. तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील शिळांना तडे गेले आहेत, त्यामुळे आता नव्याने बांधकाम करावं यासाठी मूर्ती रक्षणासाठी एक स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आलेली आहे. गाभाऱ्याचं नव्यानं बांधकाम केलं नाही तर आंदोलनाचा इशारा देखील पुजारी मंडळानं दिलेला आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांची मोजणी आज पूर्ण झाली. गेल्या 2 महिन्यांमध्ये तब्बल 2,01,59,221 रुपये इतकं दान भाविकांनी पेटीत अर्पण केलं. यात काही चांदी आणि सोन्याचे दागिने देखील भाविकांनी या पेटीमध्ये टाकलेले आहेत. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आता बुलडाण्यातल्या शेगावमध्ये श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत वर्धा या ठिकाणी आपण पाहतोय 150 दिव्यांग बांधवांनी समाधीचं दर्शन घेतलेलं आहे. भोयर यांनी दिव्यांग बांधवांसोबत महाप्रसादाचा लाभ घेतलाय. पुढची बातमी आपण बघूयात थेट महाकुंभातून. कारण उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराजमध्ये भव्य असा महाकुंभ मेळा सुरू आहे आणि आज माघी पौर्णिमा आहे आणि यानिमित्त महाकुंभ मेळ्यामध्ये भाविकांची अलोट गर्दी आहे. यात्रेकरू याशिवाय गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावरती पवित्र स्नान करण्यासाठी गर्दी करत असल्याचं बघायला मिळत आहे. इथे होणारी गर्दी लक्षात घेता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे, सतर्क आहे. प्रयागराजमध्ये 26 फेब्रुवारीपर्यंत हा महाकुंभ मेळा हा सुरू राहणार आहे. तर तब्बल 144 वर्षांनंतर आलेला हा महाकुंभ मेळा आणि अतिशय उत्साहात आनंदात खरं तर हा कुंभमेळा जो आहे तो साजरा केला जातोय आणि या संदर्भातल्याच काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत. अंबानी कुटुंबियांनी त्रिवेणी संगमावर गंगा स्नान केलं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे.
मुझफ्फरपूर स्थानकावरती आरपीएफ जीआरपी अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांवर विशेष लक्ष ठेवलं जाते. काल मधुबनीमध्ये प्रयागराज महाकुंभाला जाणाऱ्या प्रवाशांच्या ट्रेनवर दगडफेक झाली आणि यामध्ये एसी कोचच्या काचा फुटल्या, त्यामुळे प्रवासी घाबरले. या घटनेनंतर आरपीएफ जीआरपी अलर्ट मोडवर दिसत आहे. उल्हासनगर या ठिकाणी खड्ड्यात दुचाकी आदळली. महिला थेट खाली पडलेली आहे. अपघातात महिलेच्या डोक्याला आणि हाताला इजा झालेली आहे आणि या अपघाताचं सीसीटीव्ही सध्या समोर आलेलं आहे. उल्हासनगरमध्ये मलनिस्सारण वाहिनी टाकण्यासाठी अनेक रस्ते खोदण्यात आले, मात्र काम झाल्यावर रस्ते पूर्ववत केले जात नाही, त्यामुळे दुचाकीस्वारांचे अनेकदा अपघात या ठिकाणी घडताना दिसत आहे. अंबरनाथमध्ये काही नशिबात तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केलेली आहे आणि शिवीगाळ सुद्धा केली आहे. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसी मधील मुख्य चौकात मारहाणीचा हा प्रकार घडलेला आहे. तर या प्रकरणी अंबरनाथ पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. परिपाठासाठी गैरहजर असलेल्या क्षुल्लक कारणावरून शिक्षकांना विद्यार्थ्यांना आता अमानुष मारहाण केल्याची घटना उरण तालुक्यामध्ये घडली आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या कानाखाली याशिवाय पट्टीने हातावर वळ उठेपर्यंत मारहाण केली असल्याचं बघायला मिळत आहे. या प्रकरणी संतप्त झालेले पालक आणि ग्रामस्थांनी शिक्षकावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. कोल्हापुरात भरधाव कार थेट मेडिकलमध्ये घुसली आणि या अपघातात एक जण गंभीररित्या जखमी झाला. मेडिकलचं नुकसान झालं. संतप्त जमावानं गाडीची तोडफोड केली. शिवाय आता चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे हा अपघात झालाय. शिरोळ तालुक्यातल्या टाकवडेमधला हा अपघात आहे. बदलापूरमधल्या कात्रप या परिसरातल्या कल्याण कर्जत महामार्गावरती रिक्षावाल्याच्या चुकीमुळे एका ट्रकने डंपरला पाठीमागून धडक दिले. या अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झाली असल्याचं बघायला मिळालं. सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झालेला नाहीये. या अपघातात ट्रकचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पुण्याच्या मुळशीमध्ये रस्त्याशेजारी थांबलेल्या आयशर ट्रकवरून चालू वीजवाहक तार पडली, त्यामुळे ट्रकने पेट घेतला. घटना घडली तेव्हा गाडीमध्ये कुणीच नव्हतं, त्यामुळे चालकाचा थोडक्यात मात्र जीव वाचला असल्याचं आपल्याला बघायला मिळालं. एकंदरीत कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी सावधानता दाखवली, आग विझवली. आगीत ट्रकचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मुंबईच्या ओशिवरामध्ये लागलेल्या आगीवर अखेर 1.5 तासांनी नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलं असल्याचं बघायला मिळत आहे. ओशिवरामधल्या फर्निचर मार्केटला सकाळी 11:30च्या सुमारास भीषण आग लागली आहे. 10 ते 15 सिलेंडरचा स्फोट झालाय. जवळपास 25 दुकानं भस्मसात झाली आहे. आगीत लाखो रुपयांचं फर्निचर सुद्धा जळून खाक झालं असल्याचं बघायला मिळत आहे. या सर्व बातम्यांनंतर पुढची एक मोठी बातमी, कारण ही बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे. लाडक्या बहिणींमुळे आता बळीराजाला देखील याचा मोठा फटका बसलेला आहे. मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणारं ठिबक सिंचनचं अनुदान हे आता थकलेलं आहे. निधी नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे नेमके द्यायचे तरी कुठून, हा प्रश्न कृषी विभागासमोर उभा ठाकलाय. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं 5,60,00,000चं अनुदान थकलंय. अनेक शेतकरी स्वतःच्या पदराचे पैसे खर्च करतायत आणि त्यांनी ठिबक सिंचन या ठिकाणी घेतलं, मात्र त्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झालेलं नसल्याचं दिसतंय. तर त्यामुळे लाडक्या बहिणींमुळे शेतकऱ्यांना सुद्धा, बळीराजाला सुद्धा याचा जोरदार फटका बसत असल्याचं आपण पाहतोय. कारण तब्बल 5 कोटींचं अनुदान या ठिकाणी थकलं असल्याचं बघायला मिळत आहे. एकंदरीत आपण पाहतोय आता या महिन्याचा लाडका बहिणींचा हप्ता देखील अगदी काही दिवसांमध्ये जमा होणार आहे. मात्र त्याआधी याचा मात्र इतर योजनांना मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकट्या संभाजीनगरचा आपण जर विचार केला तर एकट्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 कोटींचा फटका हा बळीराजाला बसतोय. याचाच अर्थ संपूर्ण राज्यभरातला आकडा हा अतिशय मोठा असणार आहे. या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे देत आहेत. थेट आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊयात. माधव, आपण बघितलं लाडकी बहीण योजना सुरू मात्र केली, 2100 रुपयांचं आश्वासन दिलं, मात्र त्याचा फटका इतर योजनांना बसतोय, विकास कामं रखडलेली आहे. सविस्तर अपडेट या संदर्भात. निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च केला गेला आणि वेगवेगळ्या विभागामध्ये जो उपलब्ध निधी होता त्याचं सुद्धा वितरण करण्यात गेलं अशी माहिती समोर आलेली आहे.
निधी वळवल्यामुळं त्या विभागामध्ये निधी उपलब्ध नाही आणि अशा स्थितीमध्ये मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांना मारणारं अनुदान सुद्धा गेल्या काही महिन्यांपासून मिळत नाही. विशेषतः ठिबक अनुदान असेल किंवा शेतीसाठी वेगवेगळ्या अवजारासाठीचे अनुदान आहेत ते डीबीटी मार्फत शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. अर्जानंतर ती प्रक्रिया पूर्ण झाली, शेतकऱ्यांनी ठिबकची खरेदी केली, शेतामध्ये लावलं. मात्र त्यासाठी जी सबसिडी अनुदान आहे ते मात्र शेतकऱ्यांना मिळत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दारोदारी फिरावं लागतं, त्या ऑफिसच्या कार्यालयामध्ये जावं लागतं आणि विनंती करावं लागते. मात्र अधिकारी कर्मचारी सांगतात की पैसेच नसल्यामुळे, निधीच पैसे नसल्यामुळं आम्ही तुम्हाला अनुदान सबसिडी द्यायची कुठं. त्यामुळं मराठवाड्यातल्या सगळ्याच जिल्ह्यामध्ये ती स्थिती आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 5.5 कोटी रुपये थकलेले आहेत, जे ठिबकचे अनुदान म्हणून शेतकऱ्यांना देणं अपेक्षित आहे. मात्र लाडक्या बहिणींना पैसे दिल्यामुळं पैसेच नाहीत आणि द्यायचं कुठं असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. निश्चितच धन्यवाद माधव, दिलेल्या तुम्ही या सविस्तर माहितीसाठी. लाडक्या बहिणींमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेचा फायदा विधानसभेमध्ये झाला मात्र खरा, मात्र त्यावेळेस दिलेली आश्वासनं त्यांची पूर्तता देखील पुढे होणार आहे का, हाच खरा प्रश्न उपस्थित होतोय. याशिवाय आणखी काही मोठे आणि महत्त्वाचे अपडेट ज्यांचा आढावा वेगवान स्वरूपात. वरळीच्या बीडीडी चाळीत स्लॅब कोसळला. बीडीडी चाळ क्रमांक 80चा 3रा मजल्याचा स्लॅब हा अचानक कोसळलेला आहे. स्लॅबचा भाग दुकानावरती कोसळला, त्यामुळे एक महिला किरकोळरित्या जखमी झाली असल्याचं देखील बघायला मिळत आहे. स्लॅब कोसळतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाले आहे. आंतरजातीय विवाह मान्य नाही, त्यामुळे सासऱ्यानं जावयाचं अपहरण केलं आणि मारहाण केली. सासऱ्याने साथीदारांच्या मदतीने जावयाचं अपहरण केलं, मिरजमध्ये एका खोलीमध्ये कोंडलं आणि त्याला बेदम मारहाण केली. यात जावई विशाल अडसूळ गंभीररित्या जखमी झाला. कोल्हापूर गुन्हे अन्वेषण पथकानं फ्लॅटचा दरवाजा तोडला आणि जावयाची सुखरूप सुटका केली. पुण्यात 8 ते 10 मेडिकल दुकानं चोरट्यांनी फोडलेली आहे. दुकानांचं शटर जे आहे ते उचकटून चोरट्यांनी रोकड लंपास केली आहे. चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. पोलीस आता चोरांचा सध्या शोध घेताना दिसत आहे. जालन्यामध्ये पोलिसांनी 9 लाखांचा तब्बल 29 किलो गांजा जप्त केला. जालन्यातील महाकाळा गावामध्ये गोंदी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. पोलिसांनी माहितीच्या आधारे या ठिकाणी छापा टाकला असता तर 29 किलो गांजा सापडलेला आहे आणि तो जप्तही झालेला आहे. या प्रकरणी अधिकचा तपास सध्या पोलीस करताना दिसत आहे. रस्त्यावरून धिंड काढत नागपूर पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील आरोपीचा चांगलाच माज उतरवला. आरोपी रोशन शेखने कारागृहातून सुटून लग्नाचं आमिष दाखवलं, एका तरुणीवर बलात्कार केला. बलात्कारासह अपहरण, खंडणीचे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. नवी मुंबईमधल्या खारघर या ठिकाणी डोक्यात हेल्मेट घालून शिवकुमार शर्मा यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी एका आरोपीला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. शिवकुमार शर्मा याला मारहाण करताना त्याला पकडून ठेवणारा आरोपी रेहान शेखला अटक झाली आहे आणि त्याला आज कोर्टामध्ये सुद्धा हजर करण्यात आलाय. कोर्टाने रेहान शेखला 15 फेब्रुवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिरूरच्या सणसवाडी परिसरामध्ये चोरट्यांनी एसबीआय बँकेच्या एटीएमवरती दरोडा टाकला. गॅस कटरच्या सहाय्यानं एटीएम फोडून 16 लाख रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र भर वस्तीमध्ये चोरट्यांनी एटीएमवर दरोडा टाकला, त्यामुळे एटीएमच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित झालेलं आहे. सोलापूरमध्ये घरात कार्यक्रम असल्याचा फायदा घेत सगळे पाहुणे घरी आल्यावर सख्ख्या चुलत भावाने भावाच्या घरात चोरी केली. या प्रकरणी आता पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 5 लाखांहून जास्तीचे दागिनेही जप्त केले. छत्तीसगडच्या अरणपूर पोलीस स्टेशन जंगल परिसरामध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटकांचा स्फोट होऊन 2 जवान जखमी झाले. पोलीस आणि सीआरपीएफ यांनी नक्षलविरोधी सर्चिंग ऑपरेशन सुरू केलं. मात्र सर्चिंग ऑपरेशन करताना जंगलात पेरून ठेवलेल्या आयईडीवरती एका जवानाचा पाय पडला आणि हा स्फोट घडला. तर प्रत्येक निवडणुकीमध्ये विरोधकांकडून उचलला जाणारा मुद्दा म्हणजे ईव्हीएम आणि या संदर्भातली मोठी बातमी. कारण ईव्हीएमचा कुठलाच डेटा थेट डिलीटच करू नका हे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिलेला आहे. सोबतच कुठलाही नवीन डेटा मशीनमध्ये घेऊ नका असे निर्देश सुद्धा कोर्टाने दिले असल्याचं बघायला मिळत आहे.
निवडणुकीनंतर ईव्हीएमची पडताळणी करण्याच्या याचिकेवर निवडणूक आयोगानं 15 दिवसांच्या आत उत्तर दाखल करावे असे निर्देश सुद्धा कोर्टानं दिले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्मर्स लोकसभा निवडणुकीच्या ईव्हीएम पडताळणीबाबत सुप्रीम कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं आयोगाला हे निर्देश दिले असल्याचं आपल्याला एकंदरीत बघायला मिळत आहे. ईव्हीएमचा कुठलाच डेटा त्यामुळे आता डिलीट करता येणार नाही. ईव्हीएमचा कुठलाच डेटा डिलीट करू नका, सुप्रीम कोर्टाचे नेमके निर्देश काय आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतोय. कुठलाही नवीन डेटा ईव्हीएम मध्ये टाकूही नका. ईव्हीएम पडताळणी याचिकेवरती 15 दिवसांमध्ये उत्तर द्या असे यावेळेस सुप्रीम कोर्टानं थेट निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे. यासोबत राज्यभरात राज्याच्या राजकारणात इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडताय. या सर्व राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि या फुटेजमध्ये देशमुख यांची हत्या केल्यानंतर 6 आरोपी पळताना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले. हत्येनंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी इथे स्कॉर्पिओ गाडी सोडून आरोपी पसार झाले. यामध्ये कृष्णा आंधळीचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. धनंजय देशमुख यांनी पोलीस यंत्रणेवर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केला. पत्रकारांना सीसीटीव्ही फुटेज सापडतात, मात्र पोलिसांना का नाही वेळेत सीसीटीव्ही ताब्यात घेतलं असं तर कृष्णा आंधळीची माहिती मिळाली असती असं धनंजय देशमुख म्हणाले. सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणावरून भाजपचे आमदार सुरेश धस आणि आमदार जितेंद्र आव्हाड आमने सामने आलेले आहेत. सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येतील आरोपी पोलिसांना माफ करायचे, मग वाल्मिक कराड याला देखील माफ करायचंय का, हा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. रॉकेल टाकणं हाच आव्हाडांचा धंदा आहे असं यावेळेस सुरेश धस यांनी म्हटलंय. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण आणि बीडमधील सरपंच हत्या प्रकरण जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात मोर्चा काढावा हे आव्हान सुरेश धस यांनी दिलंय. धसांच्या या आव्हानानंतर आव्हाडांनी पलटवार केलाय. मोर्चा काढल्याशिवाय सरकार न्याय देत नाही का, हा उलट सवाल आव्हाडांनी उपस्थित केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आता भाजपचे आमदार सुरेश धस यांची नक्कल केली आहे. त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मी काय माना हलवत नाचत येत नाही असा टोला देखील जितेंद्र आव्हाडांनी सुरेश धस यांना लगावला. माना बिना हलवत नाचत नाही, मी आपलं जे आहे तो अटॅक. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया या मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठामत. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काही महत्त्वाची माहिती दिली आहे. मित्राला न वाचवता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी फडणवीसांनी मुंडेंवरती कारवाई करायलाच हवी, ही मागणी अंजली दमानियांनी केलेली आहे. परळी आणि अंबाजोगाईच्या पोलिसांवर विश्वास नसल्याचं विधान ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलं. बीडच्या महादेव मुंडे खून प्रकरणातील तपासासंदर्भात त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांनी आता पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. यावेळेस सोरमले हे आरोपींची पाठराखण करताय का, हा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला. माजी मंत्री तानाजी सावंतांच्या मुलासाठी सगळी पोलीस यंत्रणा वेठीला धरली गेल्या. मोठा वाद निर्माण झालाय. एकीकडे संतोष देशमुख यांचा मारेकरी कृष्णा आंधळे 60 दिवसांपासून फरार आहे. तो शोधण्यात पोलिसांना यश येत नाहीये. मात्र तानाजी सावंतांच्या मुलासाठी पोलिसांनी रान पेटवलंय. सरकार काय करतंय, हा सवाल सुप्रिया सुळेंनी सरकारला विचारलाय. शिवसेनेचे मंत्री स्वीय सहाय्यक आणि सचिवांच्या नियुक्तीवरून प्रचंड नाराजी असल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्री कार्यालयाकडून पीए आणि पीएसची नियुक्ती झाली आहे. अगदी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या पीए आणि पीएसची नियुक्ती सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयानं केलेली आहे. दरम्यान आता या सगळ्या प्रकारावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर येते आहे. रायगड पालकमंत्री पदासंदर्भात बैठक नव्हती असं शिंदेंनी म्हटलं. पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल ही माहिती शिंदेंनी दिली. आणि यानंतरची बातमी आहे पीओपी मूर्ती विसर्जनासंदर्भातली विसर्जन बंदी संदर्भातले. कारण पीओपी मूर्ती विसर्जनावरील बंदी विरोधात राज्य सरकार थेट सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं कळत आहे. एकंदरीत मूर्ती विसर्जन वादाचे तीव्र पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गणेश मूर्ती विसर्जनामध्ये अधिकाऱ्यांच्या आडकाठीवर अनेक मंत्र्यांनी नाराजीही व्यक्त केली अशी माहिती आहे. काही अधिकाऱ्यांची भूमिका हिंदू विरोधी आहे असा मंत्र्यांनी आरोप केला.
मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर आता मागे गणेशोत्सवातील पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनाला पालिका प्रशासनानं परवानगी नाकारली। त्यामुळे आता अनेक मंडळांनी मूर्ती विसर्जन न करता मंडळामध्येच थेट ठेवल्या असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं। एकंदरीत पीओपी मूर्ती विसर्जनाचा वाद जो आहे तो मोठ्या प्रमाणात पेटलेला आहे आणि यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये सुद्धा खडाजंगी झाली असल्याचं आपण पाहिलं होतंच। मात्र आता याचे थेट पडसाद जे आहे ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उमटले असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। यानंतर आता या संदर्भात या वादावरती नेमका काय तोडगा काढला जातो हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।